आणि माझ्या बहिणींनो, तर अशा असंख्य बुद्ध लेण्या आहेत की तिथे जे बुद्ध आहेत, जे चैत्य आहेत, त्यांना लपवण्याचा प्रयत्न केला, तिथे अतिक्रमण झाली। बुद्ध लेण्यांमध्ये आपण बघतो की जिथे चैत्य आहे, स्तूप आहे, तिथे शेंदूर फासला जातो आणि तिथे त्याला वेगळं रूप देण्यात आलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की आपल्या या बौद्धांचं बुद्ध लेण्यांवर येणं कमी आहे। जो येण्या जाण्याचा आहे ना, आपण म्हणतो की आपलं फार कमी आहे आणि म्हणून तिथे आपल्या आधी कुणीतरी पोहोचतंय। साहित्य आहे त्यांच्याकडे, त्यांचं सरकार आहे, त्यांच्याकडे यंत्रणा इतकी मोठी आहे, रातोरात ते आपल्या तथागतांना, बुद्धांना नष्ट करतील आणि त्या ठिकाणी वेगळं रूप देऊ शकतात, इतकी त्यांची मोठी यंत्रणा आणि ताकद आहे। आपण तर एक दिवस म्हटलो चला जखीनवाडी बुद्ध लेणीला, तरी आपण हजारदा विचार केला की काय करू बरं, रविवार होता, जाऊ का नको, कसं करू, काय करू, आणि कसं बसं आपण निघालो। ते तर रात्रपाळीनं कामगारांना लावलंय हो त्यांनी बुद्ध लेण्यांवर अतिक्रमण करण्यासाठी। मी लहान होते, कार्ला लेणीवर काहीही नव्हतं। आज मोठी कमान आहे आणि स्पष्ट लिहिलंय एकवीरा देवीकडे। प्रस्थान काय केलं त्यांनी, एकवीरा देवी स्पष्ट लिहिलंय। बुद्ध लेणी असा उल्लेख नाही। जे बुद्ध लेणीमध्ये जातील आणि ते पुरातत्व खात्याचा बोर्ड वाचतील तेव्हा त्यांना कळेल की ती बुद्ध लेणी आहे।